मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत जीवनाला नवी दिशा देणाऱ्या कलिंग आणि सम्राट अशोक. इसवी सन 1857मध्ये इंग्रज भारतात आले आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. ते येथे व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. सन 1857 ते 1947 पर्यंत इंग्रजांनी भारतात आपले शासन केले. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे सन 711 ते 1947 पर्यंत म्हणजे जवळजवळ 1200 वर्ष भारत परकीयांचा गुलाम राहिला, परकीयांच्या दास्यात राहिला. इतिहास साक्षी आहे. तुघलक याने 25 वर्षे भारतावर राज्य केले. बाबरापासून ते औरंगजेबापर्यंत मोगलांनी अनेक युद्ध केले. एकट्या शहाजहानने 48 युद्ध केले. बादशाह अकबर याने 1542 ते 1606 पर्यंत आपले साम्राज्य टिकवले. त्याच्याच वंशातील बहादूर शाह जफर हा अंतिम शासक ठरला. स्मरण असो की मुसलमान शासकांना भारतीय समाज व्यवस्थेबद्दल कोणती आस्था किंवा जिज्ञासा नव्हती. नेहमी युद्धात व्यस्त राहिल्यामुळे त्यांना समाजात क्रांती करण्याची वेळ मिळाली नसेल. कदाचित त्यामुळे की काय त्यांच्यामुळे भारतात ब्राह्मणशाहीला अधिक प्रश्रय मिळाला आणि याच शृंखलेत आपले साम्राज्य टिकून राहावे यासाठी मुसलमान शासकाने हिंदू स्त्रियांसोबत आपले नातेरिश्ते प्रगाढ केले.